अधिक मास हा साधा महिना नाही, हा पुण्याचा महासागर आहे. या महिन्यामध्ये केलेल्या एका छोट्या नियमाने संपूर्ण वर्षाचं पुण्य मिळतं, पण चुकीच्या गोष्टी केल्या तर ते पुण्य नष्ट होतं. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्याचे 20 महत्वाचे नियम. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ विषयावरती. अधिक मास हा महिना दर 3 वर्षांनी एकदा येतो. म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात, कारण हा महिना साक्षात भगवान विष्णूंनी स्वतः स्वीकारला आहे आणि त्याला आपलं नाव दिलं आहे. या महिन्यामध्ये केलेलं दान, पूजा, उपवास, नामस्मरण याचं पुण्य इतर कोणत्याही महिन्यापेक्षा कैक पट जास्त मिळतं असं आपलं शास्त्र सांगतं. पण या महिन्यामध्ये काही नियम असतात, काही करण्याच्या गोष्टी आणि काही न करण्याच्या गोष्टी. आज मी तुम्हाला सांगणार आहे अधिक मासाचे 20 महत्वाचे नियम, जे प्रत्येक घरात माहिती असायलाच हवेत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे 20 नियम तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की अधिक मास म्हणजे नक्की काय. आपलं हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित आहे. चंद्राचं एक वर्ष हे 354 दिवसांचं असतं, तर सौर वर्ष हे 365 दिवसांचं असतं. दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. तो फरक भरून काढण्यासाठी दर 2 ते 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिक मास म्हणतात. पुराणामध्ये एक सुंदर कथा आहे. या अतिरिक्त महिन्याला कोणताही देव स्वीकारायला तयार नव्हता. तेव्हा तो महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि रडत म्हणाला, माझं कोणीही नाही. तेव्हा करुणासागर विष्णूंनी त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, आजपासून तू माझा आहेस. तुझं नाव पुरुषोत्तम मास. म्हणूनच या महिन्याचं विशेष महत्व आहे. भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यामध्ये विष्णू पूजा, राम नाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणं अत्यंत फलदायी असतं. अधिक मासाचे 20 महत्वाचे नियम कोणते आहेत? तर पहा, सगळ्यात पहिला नियम, रोज विष्णूंची पूजा करा. अधिक मासामध्ये रोज भगवान विष्णूंची म्हणजेच राम, कृष्ण, विठ्ठल यांची पूजा करा. फूल, तुळस, दीप, नैवेद्य अर्पण करा. फक्त 5 मिनिटं पूजा केली तरी सुद्धा या महिन्यामध्ये त्याचं पुण्य अनेक पटींनी मिळतं. त्यानंतर रोज नामस्मरण करा. श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा रोज किमान 108 वेळा जप करा. नामस्मरण हे या महिन्यातील सर्वात सोपं आणि सर्वात फलदायी साधन आहे. यासाठी वेळ, पैसा काहीच नको, फक्त श्रद्धा हवी. तिसरा नियम, रोज तुळशीला पाणी घाला. तुळस ही विष्णुप्रिय आहे. अधिक मासामध्ये रोज तुळशीला पाणी घालणं, दिवा लावणं हे अत्यंत पुण्यकारक आहे. तुळशीची पानं विष्णूंना वाहिली तर मनोकामना पूर्ण होतात असं शास्त्र सांगतं. त्यानंतर भागवत पारायण करा किंवा ऐका. अधिक मासामध्ये श्रीमद भागवत पारायण करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. घरी शक्य असेल तर घरी किंवा मंदिरामध्ये, किंवा तुम्ही अगदी युट्यूबवर भागवत कथा रोज ऐका. ऐकणं ही पारायणा एवढंच पुण्यकारक आहे. पुढचा नियम, दान नक्की करा. गोरगरिबांना अन्न देणे, कपडे दान करणे, अधिक मासामध्ये केलेलं दान सर्वात फलदायी असतं. आपल्या ऐपतीनुसार अन्नदान, वस्त्रदान, पुस्तक दान किंवा गाईला चारा घालणं या सगळ्यांचं पुण्य या महिन्यामध्ये शतपटींनी वाढतं. महिन्यातून किमान एकदा तरी दान करा. पुढचा नियम, उपवास करा. अधिक महिन्यामध्ये एकादशी उपवास करणं सर्वश्रेष्ठ आहे. शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा एकादशीला उपवास करा. उपवासाने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतात. पुढचा नियम, सकाळी लवकर उठा. अधिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठणं अत्यंत शुभ आहे. यावेळी वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. स्नान करून पूजा केल्यास त्याचं पुण्य इतर वेळेपेक्षा जास्त मिळतं. त्यानंतरचा नियम, गोमातेची सेवा करा. गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता आहे. अधिक महिन्यामध्ये गायीला हिरवा चारा, गूळ, पोळी खाऊ घालणं हे महापुण्याचं काम मानलं जातं. जवळपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन गायीची सेवा करा. त्यानंतरचा नियम, सत्संग करा. या महिन्यामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन यांना जाणं अत्यंत शुभ आहे. सत्संगाने मन शुद्ध होतं, वाईट विचार दूर होतात आणि देवांची कृपा प्राप्त होते. त्या पुढचा नियम, श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणा. अधिक महिन्यामध्ये रोज विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीसूक्त म्हणणं अत्यंत पुण्यकारक आहे. वेळ नसल्यास फक्त 3 वेळा ओम नमो नारायणाय नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालतं, पण नियमितपणे म्हणा. आता न करण्याचे कोणते नियम आहेत?
तर सगळ्यात पहिला नियम, मांसाहार टाळा. अधिक महिन्यामध्ये मांसाहार, मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावं असं शास्त्र सांगतं. या महिन्यामध्ये शरीर आणि मन सात्विक ठेवणं गरजेचं आहे. सात्विक आहाराने विचार शुद्ध होतात आणि पूजेमध्ये सुद्धा मन लागतं. त्याचबरोबर वाद भांडण टाळा. अधिक महिन्यामध्ये कोणाशीही वाद भांडण रागावणं टाळा. हा महिना शांती आणि क्षमेचा महिना आहे. या महिन्यामध्ये जर कोणाशी भांडण झालं तर ते पुण्य नष्ट होतं असं सांगितलं जातं. मनामध्ये क्षमाभाव ठेवा. त्यापुढचा नियम, खोटं बोलणं टाळा. या पवित्र महिन्यामध्ये असत्य भाषण, फसवणूक, निंदा, नालस्ती टाळा. सत्य बोलणं हीच या महिन्यातील सर्वात मोठी पूजा आहे. सत्यम शिवम सुंदरम, सत्यात देव आहे. त्यानंतर नवीन शुभकार्य टाळा. अधिक महिन्यामध्ये लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरुवात यासारखे शुभ मंगल कार्य सहसा टाळले जातात, कारण हा महिना साधनेचा, उपासनेचा महिना आहे, कार्यक्रमांचा नाही. पण आधीच ठरलेलं असेल तर विद्वान पंडितांचा सल्ला घ्या. त्याचबरोबर चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचं टाळा. या महिन्यामध्ये महागड्या वस्तू, दागिने, नवे कपडे याची खरेदी शक्यतो टाळावी. हा संयम आणि सादगीचा महिना आहे. जे आहे त्यात समाधान मानणं हीच या महिन्याची शिकवण आहे. त्याचबरोबर पुढच्या नियमामध्ये केसांना तेल, साबण टाळण्याची प्रथा. काही परंपरांमध्ये अधिक महिन्यामध्ये केस कापणे शुभ मानले जात नाही. हे प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार पाळावं. घरातील ज्येष्ठांना विचारून घ्या, कारण प्रत्येक घराची परंपरा ही वेगळी असते. त्याचबरोबर उशिरापर्यंत जागरण टाळा. या महिन्यामध्ये रात्री उशिरापर्यंत चित्रपट, मोबाईल यामध्ये वेळ घालवणं टाळा. लवकर झोपा, लवकर उठा. ब्रह्ममुहूर्तावरती उठणं या महिन्यामध्ये सर्वात जास्त फलदायी आहे. दुसऱ्यांची निंदा टाळा. या महिन्यामध्ये कोणाचीही निंदा, गप्पा, टीका टाळा. आपल्या शास्त्रात म्हटलं आहे, परनिंदा हे पाप आहे. या पवित्र महिन्यामध्ये हे अधिकच हानिकारक आहे. मुखात नेहमी देवाचं नाव असू द्या. अपवित्र ठिकाणी जाणं टाळा. या महिन्यामध्ये मद्यालये, जुगाराची ठिकाणं यापासून दूर राहा. शरीर आणि मन पवित्र ठिकाणी न्या. मंदिर, सत्संग, गोशाळा, नदी, तीर्थ या ठिकाणी तुम्ही नक्की जाऊ शकता. आळस टाळा. अधिक महिन्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आळस. नंतर करू, उद्या करू हे या महिन्यामध्ये चालत नाही. रोज थोडी तरी साधना करा. एक माळ, एक दिवा, एक तुळशीचं पान, पण रोज करा. आळस करू नका. एकच नियम अवश्य पाळा. हळूहळू भावपूर्ण जर तुम्ही सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला याची सवय लागते. 20 नियम तुम्ही हे ऐकले, मला असं वाटतं हे सगळेच नियम तुमच्याकडून पाळणं होतील का? म्हणूनच मी आधी सांगितलं यापैकी एक नियम अवश्य पाळा. तुम्हाला 20 नियम एकत्र पाळण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार, शक्तीनुसार, परिस्थितीनुसार एक निवडा आणि तो मनोभावे नियमितपणे पाळा. जर तुम्ही फक्त रोज एक माळ जपली तरी सुद्धा पुरे. रोज तुळशीला पाणी घातलात पुरे. एकादशीला उपवास केलात पुरे. रोज एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणालात तरी सुद्धा पुरे. भगवंत भाव पाहतो, आचरण पाहतो, प्रमाण नाही. एक छोटी गोष्ट प्रामाणिकपणे केली तरी ती 1000 गोष्टी दिखाव्यांसाठी केल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. भक्तीर भगवतो सेवा, म्हणजेच भगवंताची सेवा हीच खरी भक्ती.